नमस्कार, मी प्राध्यापक राजकुमार प्रभाकर बनसोडे. शाहू कॉलेजमध्ये बायोलॉजी हा विषय शिकवतो. त्यामध्ये बॉटनी हा विषय शिकवतोय मी. इथे मी मागील 25 वर्षापासून काम करतोय आणि हा विषय इथे मी मागील 25 वर्षापासून शिकवतोय. आज आपण इथे सध्या झालेला 2025 मधला नीट पेपर याची लेवल काय आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि चर्चा झाल्यानंतर पुढील वर्षाच्या नीटसाठी आपण कुठल्या पद्धतीने प्रिपरेशन करायचं याबद्दलचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. तर मित्रांनो, सध्याच आपली नीट परीक्षा झाली आणि वेगवेगळ्या स्तरामधनं वेगवेगळे रिस्पॉन्सेस आपल्याकडे आले. काही मुलं म्हणाले की नीटचा पेपर खूप अवघड होता, काही मुलं म्हणाले की नीटचा पेपर खूप लेंदी होता, काही मुलं म्हणाले की नीटमध्ये बरंच काही आउट ऑफ सिलेबस विचारलेलं आहे. पण जेव्हा आपण पेपरचं ॲनालिसिस करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की खरंच हा पेपर सिलेबसच्या बाहेर होता का. तर मी बायोलॉजीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नीटचा पेपर हा अजिबात सिलेबसच्या बाहेर नव्हता. नीटचा हा जो पेपर आहे हा अगदी NCERTला धरून तयार केलेला पेपर आहे. पण मागील वर्षी झालेली जर घटना बघितली तर NTA या पद्धतीचा पेपर काढणारच आहे. कारण मागील 2-3 वर्षामध्ये NTA कडनं खूप सोप्या पद्धतीचे पेपर NCERTवर आधारित काढण्यात आले. पण यावर्षी प्राथमिक नंबरला जास्त मुलांची गर्दी होऊ नये हायर नंबरला, म्हणून NTAने खूप काळजी घेतलेली आहे आणि हा पेपर लेंदी केलेला आहे. ओव्हरऑल जर बायोलॉजी पेपरची आपण डिफिकल्टी लेवल बघितली तर ही डिफिकल्टी लेवल इझी टू मॉडरेट येते. एकदम डिफिकल्ट पेपर येत नाही. पण खरं पाहिलं तर हा पेपर लेंदी झालेला आहे. खरं म्हणलं तर लेंदी पेपर हा 100% लेंदी पेपर नाहीये. जेव्हाही आपण या पेपरचा आता अगोदर ॲनालिसिस करूया आणि नंतर आपण पुढील वर्षाच्या नीटसाठीची आपली दिशा काय असायला हवी, आपण कशा पद्धतीने बायोलॉजी विषय हा प्रिपेअर करायला हवा याच्याकडे जेव्हा आपण जाऊ तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला पेपर जुना कसा आहे आणि आपण पुढील वर्षीसाठी NCERT कशी प्रिपेअर केली पाहिजे या अनुषंगाने मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर नीटच्या पेपरच्या ॲनालिसिसच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकूण टोटल जे प्रश्न विचारले जातात नीटमध्ये, जे टोटल प्रश्न विचारले जातात, टोटल प्रश्न बायोलॉजीचे विचारले जातात ते 90 प्रश्न आहेत. आता सहसा 90 प्रश्न म्हणजे 50% वेटेज हे बायोलॉजीला आहे. मग मुलांना बऱ्याच असा गैरसमज झालाय की बाबा 50% वेटेज बायोलॉजीला आहे तर बायोलॉजी करायला पाहिजे. पण योगायोगाने मागील 2-3 वर्षाचा पेपर कम्पेअर करता यावर्षी असं लक्षात आलंय की हा पेपर थोडा लेंदी झाला आणि मागील वर्षी थोडा कमी लेंदी होता. त्याच्यामुळे बायोलॉजी मधनं 10, 15, 20 मिनिटे वाचवून मुलं फिजिक्स केमिस्ट्रीला देत होती. त्याच्यामुळे त्यांना फिजिक्स केमिस्ट्री मधले काही प्रश्न जास्त सोडवता येत होती आणि त्या अनुषंगाने त्यांचे मार्क वाढत होते. पण याही वर्षी बायोलॉजीचा पेपर थोडासा लेंदी आल्यामुळे मुलांना बायोलॉजी मधनं अजिबात वेळ वाचवता आलेला नाही. त्यामुळे तो फिजिक्सला देता पण आलेला नाहीये. कारण फिजिक्स पण पेपर हा खूप लेंदी होता, प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे तो सोडवण्यासाठी भरपूर वेळ लागणार होता. आणि मागीलच वर्षी NTAने पुन्हा 5-5 प्रश्न कमी केल्यामुळे सेक्शन बी मधले तेही 20 मिनिटं कमी झाले आणि आपल्या सगळ्या मुलांना सराव हा 20 मिनिटं जास्तचा मिळालेला. त्यामुळे मुलं थोडी स्लो झालेली आहेत आणि योगायोगाने पेपर लेंदी आला आणि त्यांचा थोडा स्लो सराव याच्यामुळे त्यांची गफलत होऊन बसलेली. 90 प्रश्न होते तर बऱ्याच जणांना असं वाटेल की 90च्या 90 प्रश्न ही अवघड होती का? अजिबात नाही. जेव्हा आपण या पेपरचं ॲनालिसिस केलं तर यामध्ये जवळपास 50% MCQ हे सिंगल वर्ड MCQ आहेत. सिंगल वर्ड MCQ 50%, म्हणजे जे MCQ सोडवण्यासाठी त्यांना हार्डली, ज्याचा अभ्यास खूप चांगला आहे त्या मुलाला 20 सेकंद लागणार आहेत किंवा कोणी स्लो असेल तर जास्तीत जास्त 30 सेकंद लागणार आहेत. म्हणजे साधारणतः हे 50 प्रश्न आउट ऑफ 90 जर आपण विचार केला तर हे 50 प्रश्न आपल्याला अगदी अर्ध्या मिनिटात सोडवता येतात.
50 प्रश्न आहेत म्हणजे आपण 25 मिनिटाच्या आत ते सोडू शकतो. काही प्रश्न तर अशी आहेत ना, वाचल्या वाचल्या अगदी 15 सेकंदात त्याचं उत्तर काढता येतं. म्हणजे आपला अर्धा पेपर हा MCQचा जो आहे याच्यातला, तर त्याच्यामध्ये त्याची उत्तरं फक्त सिंगल वर्डची आहेत. तुम्हाला मोठी वाक्य वाचायची नाहीयेत. जर विचार आपण केला तर तुम्हाला हे लक्षात येईल. तर आता हा एक प्रश्न आता विचारलेला आहे, द कॉम्प्लेक्स सेकंड ऑफ मायटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. याचं उत्तर डायरेक्ट सांगता येतं. ज्यांनी NCERT काळजीपूर्वक वाचली तर अर्थातच याचं उत्तर येतंय सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. मग आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी किती वेळ लागणार आहे? ज्यांनी NCERT प्रामाणिकपणे वाचलेली आहे अशा मुलाला हार्डली 20 सेकंद लागतात. म्हणजे हा 20 सेकंदाच्या आत होतो. ओके, याच्या नंतरचे काही प्रश्न अशी विचारली गेली. आता हा एक प्रश्न आहे. ओके, गिवन बिलो 2 स्टेटमेंट. इथे 2 स्टेटमेंट दिलेत, पूर्ण आपण वाचणार नाहीयेत. पण ज्या मुलाचा परफेक्ट अभ्यास असेल ना, त्याला सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिटापर्यंत कमीत कमी वेळ लागतो. आणि ज्या विद्यार्थ्याच्या कन्सेप्टमध्ये थोडंसं प्लस मायनस असेल त्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार. म्हणजे ही स्टेटमेंट वाचणे, बरोबर आहे की नाही ठरवणे, दुसरी वाचणे, बरोबर आहे की नाही ठरवणे, जे आपल्या मनामध्ये उत्तर तयार झालंय ते ऑप्शन मध्ये बघणे आणि त्याप्रमाणे त्याचं ऑप्शन निवडणे, असा एवढा आटापिटा या प्रश्नामध्ये त्यांना करावा लागेल. हा MBAचा टॉपिक आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा टॉपिक अतिशय परफेक्ट असायला हवा, म्हणजे मुलं त्याची उत्तरं सहजगत्या देऊ शकतात. तर याला जास्त वेळ लागतो. तर याला आम्ही म्हणतो स्टेटमेंट बेस्ड MCQ. हा जो MCQ इथे आहे विचारलेला आहे, याच्या गटाचं नाव येतं स्टेटमेंट बेस MCQ. ओके, 2 स्टेटमेंट दिलेले असतात, त्यावरती तुम्हाला दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे, एक बरोबर एक चुकीचं, पहिला चुकीचा दुसरा बरोबर, अशी त्याची ऑप्शन असतात. शक्यतो हीच ऑप्शन असतात. म्हणजे याला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे अर्थातच. ओके, त्यानंतर आणखीन जास्त कुठला वेळ लागला, कुठल्या प्रश्नाला लागला, हा एक प्रश्न विचारलेला आहे 111-46 नंबरच्या इंग्लिशच्या सिरीजमध्ये. इथे तुम्हाला एकूण 5 स्टेटमेंट दिलेत. योगायोगाने ही छोटी स्टेटमेंट आहे, पण याच पेपरमध्ये आणखीन एक असा प्रश्न आहे की तिथे थोडीशी मोठी वाक्य आहेत. इथे तुम्हाला दिलेले आहेत एका लाईफ सायकलची क्रमाने येणारी स्टेटमेंट पण इथे मिक्स करून दिलीत. तुम्हाला 5च्या स्टेटमेंट वाचणे आणि त्याचा करेक्ट क्रम ठरवणे, म्हणजे लाईफ सायकल प्रमाणे त्याचा करेक्ट क्रम ठरवणे हे त्याचं उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्याचं हे बीट पक्क असेल NCERT मधनं किंवा त्यांना शिक्षकांनी शिकवलं असेल डिटेल लाईफ सायकल कसं होतं, प्लांट किंगडम नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये एकूण ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म असे घटक आहेत. प्रत्येकाचे शिकवत असताना त्यांची लिंक, लाईफ सायकलची लिंक त्यांना तयार करून द्यावी लागते. ज्या शिक्षकांनी शिकवलंय, ज्या विद्यार्थ्यांनी NCERT मधनं ते अतिशय चांगल्या पद्धतीने क्लिअर केलेलं आहे, अशा विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी 5 स्टेटमेंट वाचणे, त्याचा क्रम ठरवणे, क्रम ठरवून घेतल्यानंतर इथून त्याचं उत्तर निवडणे, म्हणजे याला वेळ लागू शकतो. या प्रश्नाला आम्ही म्हणतोय स्टेटमेंट मल्टी स्टेटमेंट MCQ. या प्रश्नाच्या गटाला आम्ही नाव देतोय मल्टी स्टेटमेंट MCQ. हा आहे मल्टी स्टेटमेंट MCQ. असेही काही प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे याला थोडा जास्त वेळ लागतो. ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास पक्का असेल त्याला सुद्धा 1 ते 1.25 मिनिट कालावधी लागतो. पण ज्या विद्यार्थ्यांनी अगदी बायोलॉजी जस्ट रीड केलंय, वाक्य आणि शब्दाचा अर्थ क्लिअर केला नाही, अशा विद्यार्थ्याला या प्रश्नामध्ये गफलत होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचंय या अनुषंगाने या प्रश्नाचा आपण प्रकार, लागणारा वेळ आणि हे प्रश्न पुढच्या वर्षी सोडवायचे तर लागणारी तयारी कुठली असायला हवी, या अनुषंगाने आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. हा एक प्रश्न आहे, याला जास्त वेळ लागत नाहीये. एक इथं काय दिलेले 4-5 एक्झाम्पल्स दिलेत आणि या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला करेक्ट असं विचारलंय जे की नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. शक्यतो मला पुस्तकात वाटतं द ऑर्गॅनिझम विच फिक्स द नायट्रोजन फिक्सेशन, आणि इथे नाही, म्हणजे निगेटिव्ह विचारलंय. म्हणजे NCERT मध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह दिलेल्या असतात, त्याला निगेटिव्ह करून प्रश्न विचारले जातात.
एनसीईआरटी मध्ये स्टेटमेंटमध्ये काही वाक्य दिलेले असतात, त्याला निगेटिव्ह केले जातात, निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह केले जातात, कॉम्प्लेक्स केले जातात, मोस्टली असेल तर ओनली टाकलं जातं, असं करून वाक्यांना चुकीचं बनवलं जातं बरोबर वाक्यांना. ओके, किंवा चुकीच्या वाक्याला बरोबर बनवून इथे रिप्रेझेंट केलं जातं आणि त्यातनं तुम्हाला घ्यायचं असतं. तर याला तुम्हाला साधारणतः एक 45 सेकंद लागतात. ओके, हा एक प्रश्न आहे प्लांट किंगडम वरतीचे. त्यानंतर या परीक्षेमध्ये स्टेटमेंट बेस्ड एमसीक्यू पण विचारले गेलेले आहेत. एकूण 3 प्रश्न आहेत 90 पैकी आणि त्या तिन्ही प्रश्नामध्ये 3 डायग्राम दिल्यात आणि त्या विचारल्यात. खरं पाहिलं तर हा प्रश्न बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड प्रिन्सिपल वरचा आहे. इथे एक चित्र दिलंय, पण एनसीईआरटीत हे चित्र नाहीये. या एनसीईआरटीतल्या चित्राला त्यांनी बदललंय, म्हणजे डायग्रामला त्यांनी बदललंय. एनसीईआरटी मध्ये वेगळा एन्झाईम आहे, त्याच्याप्रमाणे न घेता इथे दुसरा एन्झाईम टाकून, दुसरे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस टाकून त्या प्रश्नाला बनवलंय आणि या प्रश्नाला ऍप्लिकेशन लेवलला घेऊन गेलेले आहेत. या प्रश्नाला ऍप्लिकेशन म्हणजे आपल्या या वर्षीच्या पेपरमध्ये काही ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत, म्हणून आपल्याला हे निष्काळजी करता येणार नाही की येणारा पेपर सगळा संपूर्ण सोपाच असेल. 2-4 प्रश्न हे ऍप्लिकेशन लेवलवरचे असतील. मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला अप्लाइड क्वेश्चन्स असतात ते, मगच ती सोडवता येतात. आता ज्या विद्यार्थ्याला बायोटेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट प्रोसेस अँड प्रिन्सिपल मध्ये व्हेक्टर चे कॅरेक्टर आणि व्हेक्टर कसा सिलेक्ट करतात हे कळलेलं असेल, त्याला हे कसाही प्रश्न बदलला तरी त्याला ते सोडवता येतं. पण ज्या विद्यार्थ्याला ती कन्सेप्टच अवगत झालेली नसेल, अंडरस्टँड झालेली नसेल, तर यामध्ये तो गोंधळून जाणार. खरं पाहिलं तर हा मी मॉडरेट टू हाय लेवलचा प्रश्न असं समजतो, याला थोडा जास्त वेळ जाऊ शकतो. ओके, हा एक प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ जाणार आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे स्टेटमेंट बेस्ड एमसीक्यू मध्ये जास्त वेळ लागतोय, मल्टी स्टेटमेंट मध्ये जास्त वेळ लागतोय, काही डायग्राम बेस्ड ऍप्लिकेशन क्वेश्चन्स आहेत तिथे तुम्हाला जास्त वेळ लागतोय, आणि हा एक मॅच द कॉलमचा प्रश्न आहे. तसा सोपा वाटतो, मॉडरेट प्रश्न आहे, पण मुलांना संपूर्ण कन्सेप्ट अवगत असेल तरच सोडवता येतो. इथे बऱ्याच पिगमेंटची नावं दिलीत आणि इथे बरेच पिगमेंटचे कलर दिले, ते मॅच करायचे कमी वेळात होतो. म्हणजे मॅच द कॉलमची पण प्रश्न आपल्याला या नीट मध्ये होती. म्हणजे जिथे जिथे जास्त माहिती आहेत, उदाहरणं आहेत आणि त्याच्या पुढे त्याचे कॅरेक्टर आहेत, ते कॉलम मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे एनसीईआरटी वाचत असतानाच आपण थिंकिंग केलं पाहिजे की बाबा ही लाईन आहे, हा पॅरेग्राफ आहे, याच्यावर कुठला प्रश्न तयार होऊ शकतो, स्टेटमेंट बेस का मल्टी स्टेटमेंट का मॅच द फॉलोविंग का असर्शन रिझन, हे विद्यार्थ्यांना कळणं खूप गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे 24चा जो पेपर आला ना, तिथे थोडीशी लेवल खाली होती, म्हणून आमची मुलं काय करले, विचार काय केलेत की आता यावर्षी तसाच पेपर येईल. पण मागील वर्षी एक मोठी घटना होऊन गेली पेपर फुटीची, त्यामुळे एनटीएला बऱ्याच लोकांनी नावं ठेवली. पण खरं पाहिलं तर एनटीए सुद्धा त्यांची इमेज सुधारण्यासाठी पेपर अवघड करणारच आहे, लेंदी करणारच आहे. ते यावर्षीच करतील असं नाहीये, पुढच्या वर्षी कदाचित आपल्याला एका वेगळा अँगल बघायला मिळू शकतो. मग त्या अनुषंगाने आपण तिथे पण प्रिपेअर असायला पाहिजे, काहीतरी नवीन असायला पाहिजे. म्हणून माझ्या सगळ्या शिक्षकांना अशी एक विनंती आहे की आता वर्गात कन्सेप्ट शिकवत असताना थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन शिकवलं पाहिजे, वेगवेगळे एमसीक्यू तयार केले पाहिजेत, मुलांना तयार करायला लावले पाहिजेत आणि ते डिस्कस केले पाहिजेत, तरच आपण येत्या नीटमध्ये चांगल्या पद्धतीत प्रश्नपत्रिका सोडवू शकतो आणि जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो. आता हा एक प्रश्नाचा गट मला यावर्षी सापडलेला आहे. असर्शन रिझनचा हा एक प्रश्न आहे. वरती असर्शन दिलंय, खाली रिझन आहे, तुम्हाला वाचायचंय. दिलेलं रिझन खरंच बरोबर आहे, त्याचं कारण आहे का हे निवडायचंय, बरोबर आहे कारण नाही का हे निवडायचंय, का चुकीचं आहे का बरोबर आहे, असं करून म्हणजे ज्या विद्यार्थ्याची कन्सेप्ट 100% क्लिअर असते त्याला असर्शन रिझन हे सहज जमतात. शक्यतो 1 नंबरचं उत्तर काढणं फार जणांना अवघड जातं. कन्सेप्ट बरोबर असेल तर करेक्ट रिझन आहे, करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. असर्शनचं दिलेलं रिझन हे करेक्ट आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे. वाचणे, डिसिजन घेणे, सोडवणे थोडासा वेळ लागतो. म्हणून हा एक गट तुमच्या लक्षात असायला हवा. म्हणजे थोडक्यात जर विचारलात, सिंगल वर्ड बेस्ड एमसीक्यू आहेत, 50% आहेत. म्हणजे एनटीएने खूप काळजी घेतलेली आहे, मुलांना खूप मागे जाऊ दिलेलं नाहीये. बायोलॉजीच्या पेपरमुळे मध्ये त्यांनी 50% एमसीक्यू हे सिंगल वर्ड बेस आहेत.
म्हणजे मुलांना ते अर्ध्या वेळेतच होतात, पण राहिलेल्यामध्ये तुम्हाला थोडा जास्त वेळ लागतो, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. तिथे तुम्हाला त्या कन्सेप्ट जास्त अवगत असल्या पाहिजेत. तर असर्शन रिझनचा पण एक मुद्दा तुम्हाला बघायला मिळतो. आणि एक नाविन्यपूर्ण गोष्ट मागील नीटमध्ये बघायला मिळाली, ती म्हणजे हे पेडिग्री. ही पेडिग्री तशी पाहिली तर थोडीशी हार्ड लेवलची पेडिग्री. जेव्हा केव्हा आपण जेनेटिक्सचा टॉपिक बघत असतो तर आपण अनेक पेडिग्रीचा सराव घेऊन या पेडिग्रीचे प्रॉब्लेम क्लिअर केले पाहिजेत. तर सर्वसामान्यांना ही पेडिग्री सुटणं थोडं अवघड जातं. ज्या मुलांच्या जेनेटिक्सच्या कन्सेप्ट ह्या परिपूर्ण आहेत, अवगत झालेल्या आहेत, अशा मुलाला ही पेडिग्री सहसाच बरोबर येते. पण इथे 2 उत्तरामध्ये पुन्हा कन्फ्युजन होतं. कारण इथे एनटीएने काय केलेलं आहे, 4 मध्ये त्यांनी प्रश्नार्थक चिन्ह दाखवलेलं आहे आणि 4 पैकी कॅरियर आणि नॉर्मल कोणते असं विचारलेलं आहे. तर त्याच्यामुळे 1/4 हे असं त्याचं उत्तर येतंय. म्हणजे हा एमसीक्यू म्हणजे अगोदर मनात धरावं लागतं कुठला डिसीज आहे, रेसेसिव्ह आहे, डॉमिनंट आहे, ऑटोझोमल आहे, एक्स लिंक्ड आहे, त्याप्रमाणे सगळ्या केसेस मॅच करावे लागतात. हे रिलेटिव्ह मॅरेजेस आहे, मग हे झालं तर इथे कसं होईल हे बघावं लागतं, मग उत्तर काढावं लागतं. म्हणजे सहसा याला थोडासा जास्त वेळ लागतो. पण काही जरी केलं तरी अर्ध्या प्रश्नांना थोडा जास्त वेळ, अर्ध्याला नाही लागत. तर शेवटी बायोलॉजीचा वेळ त्याला पुरून त्यातनं 10-5 मिनिटं 15-1 मिनिटं शिल्लक राहू शकतात आणि ती इतर अवघड विषयांना पण देता येऊ शकतात. पेपर जरी लेंदी असला तरीही, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे टोटल जर आपण विचार केला तर इथे तुमच्या लक्षात आला असेल की पेपर हा इझी टू मॉडरेट आहे. 2-3 प्रश्न थोडस सिलेबसच्या बाहेर गेलेले आहेत, ओके, पण ते सिलेबसची लिंकच आहे. काही प्रश्नांना जास्त वेळ लागतोय, स्टेटमेंट बेसमध्ये जास्त वेळ लागतोय, डायग्राम बेस्ड क्वेश्चन हे ऍप्लिकेशन्स आहेत, ओके. तर म्हणून आता इथून पुढची आपली दिशा काय असायला हवी. तर आता माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर विचार केला, मी ज्या पद्धतीने पेपरचं अनालिसिस केलंय त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक दुसरा की कुठल्या पद्धतीचे प्रश्न कशी आलेली आहेत याबद्दल आपण थोडासा विचार करणार आहोत. टोटल जर लेवल काढली आपण पेपरची तर कशी आलेली आहे, इझी टू मॉडरेट. टोटल जर लेवल काढली तर इझी टू मॉडरेट. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. साधारणतः गेल्या वर्षीच्या आपल्या 2025च्या पेपरमध्ये बॉटनी आणि झुलॉजी असे 2 सेक्शन्स येतात. तर बॉटनीचे 50 प्रश्न, झुलॉजीचे 40 प्रश्न विचारली गेलेली आहेत. आता 50-40 असं की वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये टॉपिक काही बॉटनी शिकवले जातात, काही झुलॉजीचं, थोडंसं प्रश्नाचं मागे पुढे होऊ शकतं. पण आपण आयडियल पद्धतीत जर विचार केला तर या पद्धतीत आहेत. या 90 प्रश्नापैकी जर आपण विचार केला साधारणतः तर सिंगल चॉईस एमसीक्यू एक्झॅक्टली काढले 45 आलेत. त्याच्यानंतर हे झाले तुमचे सिंगल चॉईस एमसीक्यू, हे एवढे. म्हणजे हे साधारणतः 22 ते 25 मिनिटात सुटणारे आहे. हे 22 ते 25 मिनिटात. पण याला जर सोडलं तर बाकीच्या एमसीक्यू मध्ये थोडासा एक वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. तर तो कुठला बघायला मिळतो, आपण त्याबद्दलच, जो मुलांना अवघड वाटतं ना त्याबद्दलच आपण विचार करतोय. तर बघा, काही मी एमसीक्यूचे प्रकार इथे लिहितोय. एक घेतला आपण स्टेटमेंट करेक्ट इनकरेक्ट, एक प्रकार आहे. करेक्ट अँड इनकरेक्ट नावाचा एक प्रकार आहे. अशी एमसीक्यू आपल्याला मागील परीक्षेमध्ये जी विचारली गेली तर ही टोटल बॉटनी प्लस झुलॉजी मिळून एकूण 7 एमसीक्यू आहे. 7 एमसीक्यू. त्याच्यानंतर मल्टी स्टेटमेंट एमसीक्यू म्हणजे 5-6 वाक्य दिले जातात, त्यांना क्रमाने लावा म्हणतात, किंवा 5-6 वाक्य दिली जातात, लाईफ सायकल बद्दलची असतात, ती लाईफ सायकल मध्ये क्रमाने लावा म्हणतात. 5-6 वाक्य दिली जातात जी की सेल सायकलची असतात, त्याला क्रमाने लावा म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीचे मल्टी स्टेटमेंट, अर्थातच 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि परफेक्ट अभ्यास असेल तर बरोबर 1 मिनिट लागतो. तर साधारणतः मल्टी स्टेटमेंट एमसीक्यू एकूण 18 विचारलेली आहेत, 90 पैकी 18. असर्शन रिझन टाइप ऑफ
असर्शन रिझन स्टेटमेंट टाईपच असतं, पण असर्शनचं रिझन बरोबर आहे का, बरोबर असेल तर तेच कारण असेल तर वेगळं उत्तर, नसेल तर वेगळं उत्तर, चूक असेल तर वेगळं उत्तर. इथे अनालिसिस करावं लागतं, ठरवावं लागतं, एका निर्णयाला जावं लागतं, मगच ते ठरतं. तर एकूण 6 असर्शन रिझन विचारले गेले, एकूण 6 असर्शन रिझन. मग आता ही अवघड मध्ये येतात आणि आता ही खरीच याला जास्त वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर मॅच द कॉलम. ओके, मॅच द कॉलम, मॅच द कॉलम ही काही प्रश्न विचारली गेलेली आहे. मॅच द कॉलम साधारणतः दोन्ही मिळून एकूण जवळपास 11 द मॅच द कॉलम आहे. आणि डायग्राम बेस्ड MCQ, डायग्राम बेस्ड MCQ जर बघितले आपण तर डायग्राम बेस्ड MCQ टोटली आलेले आहेत 3. या 3 डायग्राम बेस्ड MCQ मध्ये 2 डायग्राम बेस्ड MCQ खरंच हार्ड लेवलचे आहेत. ओके, म्हणजे साधारणतः आपण विचार केला तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो. आणि सिंगल वर्ड MCQ, सिंगल वर्ड MCQ हे जे विचारले गेलेत तर ते साधारणतः विचारले गेलेले आहेत 45. असं पूर्ण डिस्ट्रीब्युशन आहे. ही मुलांना सहज जमू शकतात, पण यामध्ये या 3 साठी तुम्हाला मोर दॅन 1 मिनिट लागतोय सोडवण्यासाठी, मोर दॅन 1 मिनिट. याला जवळपास 1 मिनिटापर्यंत सोडवू शकतो. आणि याच्यामधले 2 MCQ असे आहेत की त्याला 1 मिनिट लागेल, जर कन्सेप्ट पक्की असेल तर 1-1.25 मिनिट लागतो, जास्त लागतो. म्हणजे थोडक्यात जर विचार केला ना तर 50% पेपर हा तुम्हाला अगदी फार कमी वेळात होतो आणि राहिलेला 50% पेपर बायोलॉजीचा त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. तर पुढच्या वर्षीची दिशा आपली काय असली पाहिजे मग? हे तर आपण साधं NCERT वाचले की ते डायरेक्ट लाईन टू लाईन वाचतात, त्याच्यावरतीच उत्तर असतं, सहज सुटू शकतं. पण जर समजा स्टेटमेंट करेक्ट इनकरेक्ट MCQ आपल्याला बरोबर आणायचा असेल तर NCERT मधली कन्सेप्ट ही आपल्याला वर्ड बाय वर्ड अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. तिथे मोस्टली कुठं दिलेलं आहे, इफ कुठं दिलेलं आहे, ओनली कुठं दिलेलं आहे, ती कंडिशन सगळ्याला लागू आहे का कमीला लागू आहे हे बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला हे MCQ सोडवता येतात. त्यानंतर मल्टी स्टेटमेंट मध्ये कुठलीही कॉन्सेप्ट असेल ती सगळ्या बाजूनी तुम्हाला माहित पाहिजे, कारण इथे तुम्हाला क्रम लावायचा आहे, सायकल बरोबर करायची आणि त्याच्यामधले करेक्ट पॉइंट तुम्हाला जोडायचे. किंवा असं पण विचारतात मल्टी स्टेटमेंट मध्ये 5-7 स्टेटमेंट देतात, यापैकी किती स्टेटमेंट करेक्ट आहेत, किंवा 5-7 स्टेटमेंट देतात, यापैकी किती स्टेटमेंट इनकरेक्ट आहेत, काही विचारू शकतात. 2013ला असंच झालं होतं नीट परीक्षेमध्ये. अशी प्रश्न विचारले गेले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट इनकरेक्ट. म्हणजे करेक्टच विचारायचं पण मुलांची फसवणूक केली गेली. म्हणजे तुम्हाला प्रश्न सुद्धा खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे. आणि NCERTच्या कन्सेप्ट थोड्या डिटेलिंग केल्यानंतर, त्या डिटेलिंग केल्यानंतर स्टेटमेंट बेस्ड करेक्ट इनकरेक्ट MCQ सोडवता येतील, स्टेटमेंट बेस्ड मल्टी स्टेटमेंट MCQ सोडवता येतील, स्टेटमेंट बेस्ड AR टाइप ऑफ MCQ सोडवता येतील. आणि तुम्हाला सगळ्यांची उदाहरणं, सगळ्यांचे रंग, पिगमेंटची रंग हे जर माहित असेल तर मॅच द कॉलम सोडवता येईल. आणि डायग्राम बेस्ड मध्ये यावर्षी त्यांनी थोडं ऍप्लिकेशन लेवल गेलेले. म्हणजे असं समजू नका की बायोलॉजीचा पेपर सोपाच असतो, उगी थोडं वाचलं की होऊन जाईल, अजिबात नाही. बायोलॉजी हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. इथे तुम्हाला 50% मार्क सहज मिळवता येतात. पण सहज केव्हा मिळवता येतील, जर तुमचं नियोजन असेल तर. तुम्ही फक्त NCERT वाचताय, कारण NCERT मध्ये बऱ्याच पॅरेग्राफ मध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन किंवा क्वेश्चन विचारून कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. तिथे कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन नाहीये, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढायचे, इंटेक्स क्वेश्चन दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला NCERTचं डिटेल वाचन करणे, त्याच्या मागील प्रश्न, तिथं प्रश्न विचारले त्याची कन्सेप्ट क्लेरिफाय करणे, NCERT मध्ये जिथे जिथे टॉपिक मध्ये लाईफ सायकल आहेत, सिक्वेन्सेस आहेत, उदाहरणं आहेत, हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणे, तरच तुम्ही या राहिलेल्या 45 तर सुटले आपले, पण राहिलेल्या 45 प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर आपलं प्रिपरेशन हे मॉडरेट टू हार्ड लेवलचं असलं पाहिजे, तर आपल्याला ही अशी प्रश्न सोडवता येतात. तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की पुढील वर्षी जर तुम्हाला नीट मध्ये बायोलॉजी मध्ये 360 पैकी 360 मार्क घ्यायचे, घेऊ शकतात.
फक्त मुलं बायोलॉजीमध्ये काही ठिकाणी एक्सेप्शन असतात, अशी प्रश्न विचारली की तिथे ते कन्फ्यूज होतात, कारण बायोलॉजी इज अ सायन्स ऑफ एक्सेप्शन. मग तिथे स्टेटमेंटसाठी आपल्याला काही ठिकाणी एक्सेप्शनचा पण विचार करावा लागतो आणि वाचत असताना आपण तो विचार करत नाही, आपलं चुकतं, तिकडे उत्तर वेगळं आलेलं असतं. तर मला असं वाटतं की आपलं बायोलॉजीचं जे पुस्तक आहे हे तुम्हाला लाईन टू लाईन, वर्ड बाय वर्ड अतिशय डेप्थ मध्ये क्लेरिफाईड केलं पाहिजे, त्याचं क्लेरिफिकेशन मिळालं पाहिजे. तुम्ही तुमच्या शिक्षकाकडनं किंवा इथले विद्यार्थी असतील तर त्यांनी आमच्याकडनं येऊन आम्हाला विचारलं पाहिजे की सर एनसीईआरटीत अशी लाईन दिलेली आहे, तिथे त्यांनी काहीतरी ओनली म्हणलेलं आहे, हे मग ओनली का म्हटलेलं आहे, हे जनरल स्टेटमेंट आहे, मग त्यांनी ओनली का म्हटलंय, हे अशा काही गोष्टीचा पाठपुरावा विद्यार्थ्याकडनं शिक्षकांकडे झाला पाहिजे. ओके, कारण एनसीईआरटीचं पुस्तक हे एवढं आपण म्हणूया करामती आहे, कारण वाक्याचे अनेक अर्थ काढता येतात, कारण इथे पूर्ण कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी दिलेली नाहीये. ओव्हरऑल समरी टाईप, ऑब्झर्वेशन टाईप, इंटेक्स क्वेश्चन मध्ये असं दिलेले. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला एनसीईआरटी वाचणं, कारण यावर्षीचं सुद्धा पेपर एनसीईआरटीच्या बाहेर नाहीये, मागलं सुद्धा नाही. हा 2-3 प्रश्न बाहेर चाललेत पण रिलेटेड टू कन्सेप्टच आहे, एनसीईआरटी मध्ये ते टच होतात, कारण तशा गोष्टी आपल्याला एनसीईआरटीत झालेल्या आहेत. जसं की पेडिग्री, म्हणजे आपल्याला पेडिग्रीचा सराव जास्त करणं गरजेचं आहे, कारण बायोटेक्नॉलॉजीमध्ये एक ऍप्लिकेशन टाईपचा क्वेश्चन घेतलाय, आपण नॉर्मली तिथं दिले तसंच वाचतो, तसंच लक्षात ठेवतो, पण इथे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणं गरजेचं आहे. एनसीईआरटी मध्ये जो PBR 322 वेक्टर दिलेला आहे, त्यांनी तिथे टेट्रासायकिनला इन्सर्शनल इनएक्टिव्हेशन केलं, इथे त्यांनी फिगर काढून दिली, तिथे लॅगझड जीन टाकला आणि त्याला इन्सर्शनल इनएक्टिव्हेशन केले. हे फरक आहेत, हे बदल केलेत. म्हणजे याचा अर्थ ज्या कोणी शिक्षकांनी हा पेपर बनवलाय त्यांनी थिंकिंग केलेलं आहे आणि त्यांनी ही पण काळजी घेतलेली आहे की तुम्हाला सगळा वेळ बायोलॉजीमध्ये जायला नको, एक प्रश्न 1 मिनिट याप्रमाणे 1.5 तास आपल्याला मिळतो, तर उलट हा बायोलॉजीमध्ये 50% तुमचं लवकर होतं, 50%ला थोडा वेळ लागतो, तरी सुद्धा शेवटी आपण 10 ते 15 मिनिट शिल्लक ठेवू शकतो, जे की फिजिक्स सारख्या पेपरला देऊ शकतो किंवा केमिस्ट्री कोणाला अवघड जात असेल त्यांना देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात बायोलॉजीचा अभ्यास हे तुम्हाला प्लॅनिंग न करणं गरजेचं आहे. तर काही टॉपिक आहेत, ते टॉपिक मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ द लिव्हिंग वर्ल्ड, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, प्लांट किंगडम, हे एनसीईआरटी मधनं लाईन टू लाईन क्लिअर केले पाहिजे. आणि ते वाक्य त्यांनी तसेच का दिलेत, तिथे मोस्टली दिलंय का, इफ दिलंय का, डिपेंडंट दिलंय का, इनडिपेंडंट दिलंय, ह्या बारीक सारीक गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सायटॉलॉजीमध्ये आपल्याकडे 3 टॉपिक येतात, द सेल अँड सेल डिव्हिजन अँड बायोकेमिस्ट्री. तर इथे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल, कारण हे 3 टॉपिक सगळीकडे कनेक्टेड असतात, म्हणून या टॉपिककडे थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघायला हवं. त्याच्यानंतर जेनेटिक्स येतं, प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर मॉलिक्युलर बेसिस, आता एक पेडिग्री आलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे प्रॉब्लेमकडे पण यावर्षीपासून थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजे यावर्षी पेडिग्री विचारली म्हणजे पुढच्या वर्षी पेडिग्री विचारतील असं नाही, एखाद्या वेळेस ते दुसऱ्या पद्धतीचा प्रॉब्लेम विचारतील. म्हणून ह्या 3 प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण इथे भरपूर डाटा आहे, इन्फॉर्मेटिव्ह डाटा आहे, काही मॅच द कॉलम बनवू शकतात, काही स्टेटमेंट बेस बनवू शकतात, काही प्रोसेसच्या सिक्वेन्सवरचे प्रश्न बनवू शकतात. तर आपल्याला अतिशय डिटेल पद्धतीमध्ये त्याला पण बघणं गरजेचं आहे. बायोटेक्नॉलॉजीचा प्रश्न इथे तुम्हाला आलेला आहे, जो की तुम्हाला ऍप्लिकेशन लेवलचा आहे, तर तुम्हाला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने आणि तुम्ही जर अभ्यास केलात आणि डायग्रामकडे पण तुम्हाला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. एनसीईआरटीच्या डायग्राम जसेच्या तशा उचलले, एक प्रश्न सोपा आहे, डायग्राम आहे, विचारलंय ओके की ही ब्लेड कुठली आहे, म्हणजे बायो रिएक्टरची फिगर दिली आणि ती ब्लेड कुठली असं विचारलंय, तर त्या पद्धतीत आपल्याला तिथे अभ्यास करायचा आहे. तर ओव्हरऑल मला असं वाटतं एनसीईआरटीचं पुस्तकाच्या बाहेर पेपर नाही, 1-2-3 प्रश्नामध्ये बाहेर गेलेत, पण त्यांचं जर ओरिजिन ट्रेस केलं तर ते एनसीईआरटी मध्येच आहे. आणि आपला पेपर 50% लेंदी झालेले आहेत. बरेच लोक बाहेर म्हणतायत बायोचा पण लेंदी होता, पण संपूर्ण लेंदी नव्हता ना, संपूर्ण पेपर लेंदी नव्हता, तो 50%च लेंदी आहे. म्हणजे तुम्हाला बायोचा पेपर अप टू द मार्क होता. तर मी विद्यार्थी मित्रांना अशी विनंती करतो की या वर्षी त्यांनी अशा पद्धतीने प्रिपरेशन करावं, एनसीईआरटीलाच धरून करावं, एनसीईआरटीची लाईन टू लाईन डिटेलमध्ये क्लिअर करावी. जसे फिजिओलॉजीचे टॉपिक आहेत त्या सायकल कशा होतात बघाव्यात आणि त्याचं समरी टाईप एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. ओके,
म्हणजे NCERT हे आपलं फायनल बुकच आहे. फक्त आपल्याला थोडंसं डिटेल जाऊन विथ एक्सेप्शन सर्व गोष्टी क्लिअर करणं गरजेचे आहे. तर मला वाटतं मी माझ्या पद्धतीने इथे बायोलॉजीच्या पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे. काही प्रश्नांची मी तुम्हाला स्वरूप दाखवलीत ॲज अ नॉमिनल स्टेटमेंट बेस्ड वगैरे. तर तुम्ही आता जेव्हा वाचन कराल ना, एखादा पॅरेग्राफ एखादा टॉपिक वाचाल, तुम्ही स्वतः प्रश्न करा MCQचे की गेल्या वर्षी असा स्टेटमेंट बेस्ड बनवलाय, तर मी वाचतोय त्या कन्सेप्टवर होऊ शकतो का? बरं नाही बनवलं झालं तर बाबा येऊ शकेल का? याच्यावर प्रश्न कुठला होऊ शकतो? जोपर्यंत तुम्ही थिंकिंग करणार नाही तोपर्यंत पेपर काढणाऱ्याच्या मनाची दिशा पण तुम्हाला समजणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा व्यक्त करतो की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रिपरेशन कराल आणि येत्या 2026 मध्ये जी होणारी परीक्षा आहे हे गफलीत राहू नका की बाबा आता यावर्षी अवघड झालाय म्हणजे पुढच्या वर्षी सोपाच येईल. काही सांगता येत नाही, सोपा पण येऊ शकतो. काही सेक्शन सोपे पण होऊ शकतात आणि काही सेक्शन अवघड पण होऊ शकतात. ओके, तर तुम्ही प्रिपरेशनची लेवल ही मॉडरेट टू हार्ड ठेवायला हवी, नॉट इझी टू मॉडरेट. मॉडरेट टू हार्ड ठेवली तर आपण इझी टू मॉडरेट पेपर इझिली सोडवू शकतो. तर आशा आहे तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी तुम्हाला अवगत झाल्या असतील आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या अवलंबल्या पण असतील. तर आय होप wish you best of luck for next NEET examination which is going to happen in 2026. आणि डिटेल मध्ये अभ्यास करा, डेफिनेटली यश तुमच्या मागे धावत येईल. आणि वर वाचू नका, कन्सेप्ट अतिशय डिटेल क्लिअर करा. शिक्षकाकडे अग्र धरा, सर हे कसं आलंय, यांनी असंच का म्हटलंय, तरच तुम्ही तुमच्या यशापर्यंत सहजगत्या जाऊ शकता. तर धन्यवाद.